हाय हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि इथे फायनली हा लग्नाचा दिवस आला, ज्याची सगळी आतुरतेने वाट बघत होतो. मस्त अशा ताई दिसत आहे, म्हणजे दोघंही छानच दिसत आहे. आणि आम्ही इकडे सगळ्या बऱ्यापैकी ग्रीन शेड्समध्ये कपडे घातलेले होते, कारण की वैदिक विवाह सोहळा सकाळचा होता. ही सगळी आमची फॅमिली आहे आणि सगळे मिळून इथे फोटोशूट चाललेलं होतं. प्रत्येकालाच वाटत होतं की आपण प्रत्येक जो वेअर करणार आहोत त्याच्यामध्ये आपले फोटोज असावे. आणि इकडे माझ्या या ननंदबाई आहे. त्यानंतर आम्ही छोट्या छोट्या गोष्टी केल्या, रील शूट केली, प्रत्येकाचे मुलांचे फोटोज. मागच्या वेळेस जे काही लग्न झालं एक पण आम्ही फोटोज काढलेला नव्हता, आणि त्यामुळे आमचं असं चाललं होतं की चला फोटो काढूया. आणि फायनली आता नंतरचं एंट्री होणार होती, आणि बघू शकता इतके मस्त सगळे दिसत आहेत ना. या माझ्या जाऊबाई आहेत, आणि प्रत्येक जणाला असं वाटतं मस्त असं छान व्हिडिओत यावं कारण की या ज्या गोष्टी आहेत ना, या आठवणी म्हणून नंतर जपल्या जातात. आणि फायनली नवरी नवरदेवाची एंट्री झाली. हा व्हिडिओ तुमच्यासोबत बऱ्यापैकी शॉर्टमध्ये आलेला आहे, कारण की इतक्या गर्दीमध्ये आणि प्रत्येक पाहुण्यांशी बोलणं वगैरे, त्यामुळे इतका व्हिडिओ जास्त काही माझ्याकडनं शूट झालेला नव्हता. जितकं झालं आहे मी तितकं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. पण दोघंही खूप सुंदर दिसत होते, आणि पर्सनली त्यांचा जो लेहंगा होता ना, तो मला खूप जास्त आवडला. दोघांनी केलेलं एकदम मस्त असं कोऑर्डिनेशन होतं. खूप छान अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. सो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. अंतर्पाठ काढून घ्यायचा आहे. वधूवर दोघांच्या हातामध्ये हात द्यायचे, हार टाकायचा नाही. हार दोघांच्या हातामध्ये हार द्यायचे. इष्टदेवता, कुलदेवता, ग्रामदेवता, उमा महेश्वर चिंतन समूर्त सावळा, वाजंते सावचित्त समूर्त सावळा, गंगा गोदावरी स्मरण चिंतन समूर्त सावळा. छान लग्न
झालं आणि नंतर मग काही जे फोटोशूट आहे ते करायला घेतलं. फोटो वगैरे काढून झाले. नवरीने पुन्हा चेंज केलं होतं कारण की आता नवरीला निघायचं होतं. तर इकडे आमच्याकडे आधी जे कोणी म्हणजे मामा मामी घरातले जे आहेत भाऊ वगैरे त्यांनी ते पाय धुवायचे असतात. तर माझ्या नंदेचं लग्न आहे म्हणजे मी बहिणी आले तर भाऊ भाऊजाई वगैरे सगळं पाय वगैरे धुवत असतात. तर ते झालं. इकडे जे काही बूट चोरतात त्यावरनं इथे विषय चाललेला होता आणि मस्त मजा मस्ती चाललेली होती. आणि हा नवरदेवाचा भाऊ आहे जो मस्त असं तिकडनं बोलत होता. कोणीतरी असं असतं आणि मग ती जुगलबंदी होते, असंच काहीसं होतं. शेवटी फायनली इकडे त्यांचे बूट दिले आणि त्यानंतर मग नवरी निघाली. सुरुवातीला तर आमच्या नवरीबाई काही रडल्या नाही, पण त्यानंतर मात्र त्यांनीही रडायला गाडीत बसल्यानंतर पुन्हा उतरल्या आणि नंतर रडायला लागल्या, जे तुम्हाला पुढच्या सीनमध्ये दिसेलच. तर छान असा लग्न सोहळा पार पडला आणि ऊन भरपूर होतं तरीही या सगळ्या गोष्टी सगळे रिलेटिव्स थांबलेले होते आणि बघू शकतात आता पुढे काय होतंय ते. तर ही रील तुमच्यासोबत शेअर करत आहे जी पूर्ण लग्नामध्ये ज्या ठिकाणी मी नव्हते त्या ठिकाणची ही गोष्ट आहे आणि खूप सुंदर अशी रील पण केलेली होती, तीही म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये आणि लग्न जरी झालेलं असलं तरी बाकीची मजा मस्ती तर चालूच राहणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघत राहा आणि चलो बाय.